याच्यावरती चाकू हल्ला झालेला आहे। सैफ अली खान यांच्या मुंबईमधल्या राहत्या घरी एक चोर शिरला आणि याच चोरानं सैफ अली खानवरती हा चाकू हल्ला केलाय। सैफच्या मानेला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे। अभिनेता सैफ अली खान याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मुंबईमधल्या लीलावती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे। करीना कपूर आणि तिची मुलं सुरक्षित असल्याची माहिती आहे। तर सैफ अली खानच्या घरातले आणि घराबाहेरचे सीसीटीव्ही तपासण्याचं काम जे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि या चोराला पकडण्यासाठी पोलिसांचं पथक जे आहे ते देखील तैनात करण्यात आलेलं आहे। शिवाय सैफ अली खान याच्या घरात सुद्धा पोलिसांचं एक विशेष पथक दाखल झालं असल्याची माहिती आहे। सैफ अली खान याच्या घरातील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे। आणखी एक मोठी बातमी आपण बघूयात। सैफ आणि करीनाच्या घरी चोर शिरला होता असं स्वतः पोलिसांनीच सांगितलेलं आहे। याशिवाय सैफ अली खान आणि चोरामध्ये झटापट झाली आणि त्यामध्ये चोराने सैफच्या पाठीत धारदार शस्त्र खुपसलं असं चोरांचं म्हणणं आहे। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड फोनलाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, आपण पाहतोय वारंवार अभिनेते आणि अभिनेत्रींवरती हल्ले होत आहे। एकीकडे सलमान खान याचं प्रकरण ताजं असताना सैफ अली खानच्या थेट घरात शिरून हल्ला करण्यात आला। कसं बघताय तुम्ही या घटनेकडे? ही बांद्र्यामधली ही तिसरी घटना आहे आणि मुंबईमध्ये जर तुम्ही बघाल तर मध्ये जे हॉस्पिटलच्या बाहेर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या गेल्या आणि त्या व्यतिरिक्त भायखळामध्ये जे आहे त्या एलसीबीच्या नेत्याचा खून झाला। मधल्या काळामध्ये मुंबईमध्ये एक दोन अजून घटना झाल्या। आता तुम्ही बघा इथे बांद्र्यामध्ये बाबा सिद्दीकींची दिवसाढवळे हत्या झाली त्यांच्या ऑफिसच्या बाहेर। आता सलमान खानच्या घराच्या बाहेर गोळीबार झाला। आता ही घटना झाली जेव्हा की हा एरिया पूर्णपणे जे आहे व्हीआयपी एरिया आहे आणि याच्यामध्ये त्यांच्याकडे ऑलरेडी पोलीस आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त स्वतःचे बॉडीगार्ड आहेत। असं असताना सुद्धा जर अशा तऱ्हेच्या घटना होत असतील आणि घरात घुसून जर मारला जात असेल तर कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे समजून घेतलं पाहिजे। ही कायदा सुव्यवस्थेची झंझावटे निघालेली आहेत आणि मुंबई जर सुरक्षित नसेल तर मग महाराष्ट्र काय बोलायचं आपण? कारण मुंबईचा पोलीस तर माहिती स्कॉटलंडच्या नंतर मुंबईचं पोलीस आहे, पण दुर्दैवाने आज पोलिसांचं इतकं खच्चीकरण झालेलं आहे आणि ज्या तऱ्हेने महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये घटना बघतो मग की बीड असेल, परभणी असेल किंवा पुण्याची घटना असेल, ही दुर्दैवाने मला बोलायला वाटतं की आता कायदा सुव्यवस्थेचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। गृह विभाग करताय काय? गृह सचिव संचालिका करतायत काय? मुंबईचे पोलीस आयुक्त करतायत काय? हे प्रश्न निर्माण झालाय ना, कारण आता घरात घुसायला लागले। काय महाराष्ट्र आणि मुंबईने कधी बघितलं नव्हतं। एकंदरीतच वर्षाताई, आतापर्यंत मुंबईला सर्वात सेफ समजलं जात होतं, आता मुंबई सेफ राहिली नाहीये का? काय वाटतं आपल्याला? सेफ समजलं जायचं, मुंबई पोलिसांना स्कॉटलंड नंतरचं पोलीस समजलं जायचं। मुंबईमध्ये प्रत्येक जण जो आहे तो असा विचार करायचा की मुंबईमध्ये रात्री फिरू शकतो। आता जर घरातच घुसायला लागले, घराच्या बाहेर गोळीबार व्हायला लागला, ऑफिसच्या बाहेर गोळीबार व्हायला लागला तर कसं काय माणसाने मुंबईमध्ये फिरायचं? हे जर व्हीव्हीआयपी लोकांच्या बाबतीमध्ये असेल, त्या व्हीव्हीआयपी रस्त्यावर असेल तर सर्वसामान्य माणसांचं काय? झोपडपट्टी मधल्या सर्वसामान्य बिल्डिंग मधल्या चाळीमधल्या माणसांचं सुरक्षेचं काय? निश्चितच वर्षाताई, सर्वसामान्यांचं काय? अगदी हाच मुळात मुद्दा आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली यासाठी। तर एकंदरीत आपण पाहतोय कायद्याचा धाक खरं तर राहिला नाहीये असंच यावेळेस म्हटलं जातंय। एकंदरीत आपण पाहतोय मुंबईमध्ये आणि कायदा सुव्यवस्थेचे धिंदवडे उडावले असं वर्षा गायकवाड यांचं म्हणणं आहे। व्हीआयपी भागात हल्ला होतोच कसा हा सवाल देखील उपस्थित केला जातोय। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पुन्हा जाणून घेतोय सैफ करीनाच्या घरात शिरलेल्या चोराकडून चाकू हल्ला झालेला आहे।